नमस्कार, माझं नाव ग्रीष्मा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे, मी हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक व्हिडिओज घेऊन येत असते. तर आज आपला विषय आहे काव्यसंग्रह. काव्यसंग्रहावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आपण त्याच्या पुढची 3 पुस्तकं बघणार आहोत आणि त्यातली मला सगळ्यात आवडलेली एक कविता मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे. तर चला बघूया. तर पहिलं पुस्तक आपल्याकडे आहे या नामशेष शहरांचा स्मृतिदिन आपण साजरा करूया, कंसू प्रीतम यांचं. हे पुस्तक खूप कॉम्प्लिकेटेड आहे, समजायला खूप कठीण आहे. त्यातली एक कविता मी तुमच्यासमोर वाचून दाखवते. विमुक्त. तू ऋतू घेऊन परतशील, सोबत स्थलांतरीची अपरिहार्यता. एवढं आत्ममग्न होणं बरं नसतं कुशल मंगल विचारित असताना. तुला कुंपणाची गरज का वाटावी मी हमी देत असताना. किती कातर होतोस तू ऋतू पालटीच्या चेरी. तुला साधा निसर्ग नियम कळू नये. तुझी पावलं वळली असती वाऱ्यास बरोबर तर पाखराच्या हाका तुला ऐकू आल्या असतात. तर पक्ष्यांना जे कळलं ते तुला कळू नये. स्थलांतरीचं जीन. विमुक्त. या सुंदर कवितेत असं सांगतोय कवी की आपण आपल्या माणसाने स्वतःला खूप अशा बंधनांमध्ये अडकून ठेवलंय आणि खूप आपण गोष्टी स्वतःहून लादून घेतलेल्या आहेत. तर त्या सगळ्या सोडून आपण पक्ष्यांसारखं, आपल्या पक्षी जसे जगतात, आपण जी गोष्ट पक्ष्यांना समजली ती गोष्ट आपल्याला समजू नये. त्यांच्यासारखं स्थलांतरित एक कधीही कुठल्या गोष्टीकडे एक नेहमी राहण्यापेक्षा आपण जर स्थलांतरित करत राहिलो तर आपली वाढ होते, ग्रोथ होते, असं आपल्या या कवीला सांगायचं आहे. मराठीमध्ये खूप सुंदर गाणं आहे की आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. असा सोन्याचा पिंजरा आपण सोडून स्थलांतरित व्हायला पाहिजे, नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, नवनवीन अनुभव घेतले पाहिजे, असं हा कवी आपल्याला सांगतो आहे. तर दुसरं पुस्तक आपल्याकडे हे एक पाऊस मनातला, मयुरेश माने यांचं. यातली माझी आवडणारी कविता मी तुम्हाला बोलून दाखवते. माघार. आजही हरल्यानंतर मी उदास होत नाही. खिन्न नजरेने पाहत राहतो होणाऱ्या सूर्यास्ताकडे. सूर्य ही दिवसा जगावर अधिकार गाजवतो, पण सायंकाळी त्याला माघार घ्यावीच लागते ना. खरं तर जगण्यासाठी सवय झालेल्यांना हे आव्हान पेलवतच नाही, कारण हरल्यामुळे नव्या जोशाने जगण्याचा आनंद उपभोगता येतो, तो काही औरच असतो. माहीत असतं हरणं स्वीकारणं जिंकण्यापेक्षा अवघड असतं. कदाचित डावपेच महत्वाचे असतात आयुष्यात माघारेपेक्षाही. तर किती सुंदर आहे ह्या कवितेचा अर्थ. तर कवी आपल्याला सांगतोय की तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये नेहमी जिंकणं, तुम्हाला यश मिळणं हे गरजेचं नाही आणि तसं होणारही नाही. सूर्याचं उदाहरण देऊन तो तुम्हाला सांगतोय की जसा सूर्य पूर्ण जगावर दिवसभर अधिकार गाजवत असेल, पण संध्याकाळी त्याला सुद्धा मावळावं लागतं. तसंच आहे, तुम्हाला कधी यश येईल, कधी अपयश येईल, कधी कधी तुम्ही नाही मनासारखं तुमचं काम होईल, नाही तुम्ही नाही जिंकणार कधी कधी. आणि हे पण गोष्ट बरोबर आहे की जिंकल्यानंतरचा आनंद खूप वेगळा असतो, पण ते हरणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण असं म्हणतात की तुम्ही हरण्यापेक्षाही वाईट एखादी गोष्ट जर असेल ना, तर ती आहे की तुम्ही पार्टिसिपेटच नाही करणं, तुम्ही त्याच्यासाठी एफर्ट्सच नाही घेणं, तुम्ही त्याच्यासाठी कष्टच नाही घेणं. ही जास्त गोष्ट सगळ्यात जास्त वाईट आहे. तर असं कवी आपल्याला हे कवितेतून सांगतो. तिसरं पुस्तक आपल्याकडे आहे गुजमणीचे, अलका वैशंपायन यांचे. तर यातली माझी आवडती. तर तिसरं पुस्तक आपल्याकडे आहे गुजमणीचे, अलका वैशंपायन यांचे. तर ह्यातली माझी आवडती कविता मी तुम्हाला बोलून दाखवते. अवनी. 6 ऋतूंचे 6 सोहळे अवनीवर नटले. सांज सकाळी आकाशीचे रंग खुलून आले. ग्रीष्मामध्ये होई काहिली परी सोसते ही धरती. गुढ्या तोरण्या परी सजती अंगारा अगणी फुलेती. बरसणारी वर्षा राणी करिता शांत धरित्रीला. हिरवा शालू नेसून सजली अशी ही सुंदर बला. फेडाया परी पांगतियाचे कधी न केली तिची श्रीती. सृष्टीचा हा तोल राखुणी आज गाऊ तिची महती. हा कवितेचा अर्थ असा आहे की कवीने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आपल्या मराठीमध्ये 6 ऋतू असतात, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे सोडून, म्हणजे ह्यातलेच ग्रीष्म, हेमंत, शिशिर, वसंत, वर्षा
तर शरद हे 6 ऋतू असतात आणि ह्या 6 ऋतूंचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये आपला निसर्ग कसा होतो, आपली धरती कशी होते हे सगळं सांगितलं आणि त्याच्यासोबत खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे की आपण कधी तिचं कौतुक करत नाही, तिच्याबद्दल तिला अप्रिशिएट करत नाही. तर कवी ह्या कवितेतून आपल्या धरती मातेला अप्रिशिएट करतोय, तिचे ऋण फेडतोय असं ह्या कवितेतून आपल्याला हा कवी सांगतोय. तर हे असे 3 पुस्तकं आहेत, काव्यसंग्रह आहेत, जे मी तुम्हाला आज दाखवले आणि त्यातली माझी आवडणारी कविता तुमच्यासमोर बोलून दाखवली. तर ही मी एकच कविता बोलून दाखवू शकते व्हिडिओमध्ये, पण तुम्ही पूर्ण पुस्तक वाचू शकता आणि प्रत्येक कविता खूप सुंदर आहे ह्या पुस्तकांमधली. तुम्ही नक्की वाचा. ही नाही तर तुम्हाला जी उपलब्ध होतील ती पुस्तकं वाचा, ते काव्यसंग्रह वाचा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कुठली पुस्तकं वाचतायत, तुम्हाला कुठली पुस्तकं आवडतायत, तुम्हाला कुठली कविता आवडली आणि अजून कुठले नवीन विषय आपण व्हिडिओजमधून घेऊन येऊ शकतो. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते. धन्यवाद.